रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। यशश्री शिंदे हत्या प्रकरण, पोलिसांची कर्तव्यात कसूर म्हणून यशश्रीचा बळी। रिपाई रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ताशेरे। अन्यथा यशश्री वाचली असती, नरेंद्र गायकवाड यांचा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। उरण येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे हिची अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आल्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे। मोर्चे, रॅली आणि बंद ठेवून आरोपीला फाशी देण्याची मागणी जोर धरत आहे। अशातच रिपाई रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आक्रमक पावित्रा घेत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कर्तव्यात कसूर झाली म्हणून यशश्रीचा बळी गेला असल्याची रोखठोक भूमिका रिपाई रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी मांडली। रायगड कोकण रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यशश्री शिंदे यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आम्ही कायम सोबत असल्याचे अभिवचन दिले, तर आरोपीला पकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची जोरदार मागणी रिपाई रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। समाजाला होतं मी रात्रीपासून तो विचार करत होतो, समाज सोबत आहे पुढचं तर ती रात्री गोष्ट अशी फेसबुकला मला इकडे तिकडे वाचली असं वापरतो प्रेम प्रकरण मग मला ते शॉक बसला। मी रात्रभर थोडा हे होतो, म्हटलं सगळं रात्री विचार करत होतं की आता ही गोष्ट मला माझ्या समाजासमोर ठेवायला लागेल। आता समाज बांधव तुम्ही विचार करा की जर प्रेम प्रकरण असतं तर ह्या कुटुंबांनी किंवा त्या मुलींनी काय म्हणतात पोक्सो का दाखल केला असता। दुसरी लोक हा विचारच करत नाही, बरोबर आहे। तर आपल्या समाज बांधवांना विनंती आहे की बाबा आता ह्या गोष्टीला आपण प्रेम प्रकरण होतं त्या मुलाची का झाली नाही हा विचार का कोण करत नाही। ती लहान होती, शाळेमध्ये तिला दबाव काय टाकला असेल, दबाव टाकून ह्या सगळ्या गोष्टी काय करण्यासाठी केल्या, ती फोन पान म्हणा, अमुक म्हणा किंवा प्रेमाच्या काय करून असेल, आता जे काय असेल मोबाईल तंत्र असेल ते त्यांना कळेल, पण ही बाजू कोणच बघत नाही। ही बाजू आपले सत्य ठेवून आम्ही ही बाजू समजून घेऊनच आम्ही प्रसार माध्यमात तशीच लेख आहे म्हणून ही बाजू समाजासमोरच समाज पाठीशी आहे संपूर्ण। तुम्ही अजिबात असं डोक्यात घेऊ नका की कोणी नाही। आता मी जिल्हाध्यक्ष करतो, मला देखील 2 मुलीच आहेत, त्यामुळे मला भावना हे कळतात। काय असं आपले सगळे कार्यक्रम भावना तुम्हाला एक विनंती अशी आहे की तुम्ही आता ते या विषयावरती जास्त म्हणाल लावून घेऊ नका तुम्ही, कारण आपल्यावरती एवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तो विषय तुम्ही एकदम डायव्हर्ट करा आणि आपल्याला आरोपीला कशी शिक्षा देता येईल त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। आता एकच लक्ष, बस आपलं एकच लक्ष ठेवायचं आपल्याला। आपल्याला आता या सगळ्या प्रकरणात महत्वाचं आहे की जी FIR नोंद झालेली आहे तो आरोपी सापडणं पकडणं जाणं हे महत्वाचं आहे आणि त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी केसची पूर्ण तयारीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि आम्ही ते लक्ष देण्यासाठी आम्ही स्वतः तुमच्या सोबत असणार। आज आलो आहे, तुम्हाला भेटून जाणार आणि तुमच्या सोबत माझा असा तुम्ही करू नका। मी माझं कार्ड देऊन देतो, नंबर पण माझा देतो, तुम्हाला कुठली गरज लागली मला लगेच फोन करायचा। तालुकाध्यक्ष आपल्या इथेच राहतो, उरणचे तुम्ही ओळखताय, तेही येथे लगेच आम्ही ताबडतोब पोहोचू, पोलीस स्टेशनला आम्ही येऊ, तिथे पण FIR झाल्यानंतर जी पुढची केसची प्रोसिजर त्यात आपण स्वतः लक्ष घालणार आहोत सगळे, कारण या आरोपीला पूर्ण फाशी शिक्षा व्हायला झाली पाहिजे आणि तो ताबडतोब सापडला पाहिजे। या दृष्टीने पोलिसांनी काय कारवाई केली आपण माहिती घेतो। माझं एकच म्हणणं आहे, लवकरात लवकर माझ्या पोरीला न्याय पाहिजे, 100% लवकर पकडा, त्याला फासावर ठेवा। बिलकुल म्हणजे टाइम नका होऊन देऊ, तिच्या आगीची जे हा विषय अगदी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि संपूर्ण सूत्रवरून चांगली आली आहेत सरकारची, शासन म्हणून आपल्याला त्यांचं चांगलं सहकार्य भेटतंय आणि लवकरात लवकर 2 ते 3 दिवसांनी त्याला अरेस्ट होऊन त्याच्यावरती कठोर कारवाई आणि हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाणार आहे विशेष म्हणजे, आणि त्याच्यासाठी आठवणी साहेब
स्पेशल प्रयत्न करतात गृहमंत्र्यांशी बोलून की हा जो खटला आहे हा फास्टॅग कोर्टामध्ये चालवून त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही आपली अंतिम मागणी आहे. आमच्या घरात आलेलं पहिले रत्नागिरी यांचं जे आहे ना 103 झालेली आहे केस म्हणजे मर्डरमध्ये, पण ही सीरियसमध्ये आपण टाकणार आहोत. त्याची आपण काळजी घेतोय. ही तुमचीच लेख नाही, आमच्या सगळ्यांची लेख आहे. सगळेच दुःखदायी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही काही चिंता करायची नाही. तुमच्या पाठी आम्ही खंबीर उभ्या. मला वाटतं समाज कल्याण विभागाचा आता अधिकारी आला होता का, सोशल वेलफेअरचा पण आलं होतं का, तर ते पण येतील सामाजिक न्याय खात्याचे. कारण त्याच्यावर ॲट्रॉसिटी सुद्धा ही करायची आहे. ते गंभीर कृत्याने केलेला खून म्हणून तो दाखल करून आपल्याला ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर आणून याचा पूर्ण निकाल लावायचा. तुम्ही बी बोलल्यास त्याप्रमाणे. तर तुमच्या पार्टीच्या आदरणीय जिल्हाध्यक्ष हे सातत्याने आपल्या मागे बोल बाबा वादमानाचे मारले. बोल, कारण बोल. की माझ्या पोरीला बेकार मारले ना सर, खूप बेकार मारले. बघितलं. तसेच त्या भाडव्याचे तुकडे पाडले. त्याने की पुन्हा कुठल्या गरीबाला कुठल्या भाडव्याची हिंमत नाही झाली पाहिजे कुठल्या लेखी वाढलं. काही तुम्हाला भाडवा सर, तुम्हाला आम्ही एक शब्द देतो या ठिकाणी, जर लवकर 2-3 दिवसात या 2 दिवसात आरोपी पकडला नाही पोलिसांनी तर आम्ही स्वतः शोधू आपण. आणि जर तो पोलिसांच्या अगोदर आपल्या गावाला सापडला तर त्याची तेच हाल केले जातील जे आपल्या मुलीचे त्यांनी केलेले आहे. मला कळतंय, मला मुली आहेत, मुलीचं दुःख प्रत्येकाला कळतंय, तर प्रत्येक जण वडीलधारी आहे. आम्ही आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजिबात तुम्ही समाज म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळे सोबत आहोत. कारण बाकी सगळे असले पण आम्ही समाज म्हणून पहिला तुमच्या बरोबर आहोत. पेटू उठलाय नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली. आणि आता खाली मीडिया आहेत, काही ते करतील स्टेटमेंट तिथे गलत भाषेत त्या पत्र म्हणून. त्यांना डायरेक्ट फोन करायचा. महेंद्र भाई, तुम्ही एक कार्यकर्ते, तुम्ही पण संजय गायकवाडच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून ते पत्रकार आहेत, त्या माध्यमातून गलत मेसेज पसरवतात. त्या लोकांचं जरा हे करा. तिचं तुमच्याकडून हे झालं पाहिजे की फास्ट ट्रॅकवर आली पाहिजे. तिचा 6 महिन्यामध्ये निर्णय झाला पाहिजे खऱ्या अर्थानं वंचित शोषित घटकातल्या मुलीला. कारण आता जे गेलेलं आहे तिथे हृदय पिळवटून टाकणारी भाषा त्या महिलांच्या आलेल्या आहेत. हे जे हाल माझ्या लेकीचे केलेत त्या पद्धतीने त्याचा तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. तर आमची विनंती आपल्याला फास्ट ट्रॅकवर, मी आता काल एसीपीना पण परवा भेटणार आहे, फास्ट ट्रॅकवर नेऊन 6 महिन्यात ह्या माणसाचा निकाल लावणं गरजेचं आहे. आणि निकाल लागला तरच लोकांना समाधान वाटायचं आहे. आणि हा जो बसवलेला आहे याच्यामध्ये ॲट्रॉसिटी घ्यायची. कारण मेहुल साहेबांशी माझ्या चर्चा झाल्या एसीपी साहेबांची, तर ते बोलले फक्त कास्ट सर्टिफिकेट देतात, अजून का आलेलं नाही. यांना मी सांगितलं गायकवाड साहेब आहेत आमचे जिल्हाध्यक्ष आपल्याबरोबर सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये असतीलच. आम्ही सगळेच सहकार्य देऊ. पण आमची विनंती आहे की हा विषय गांभीर्यपूर्वक घेऊन लोकांना रस्त्यावर उतरवून गोंधळ घालण्यात याच्यात कोणाला स्वारस्य नाही. न्याय तुम्ही व्यवस्थित जर हँडल केलात, व्यवस्थित जर न्याय दिलात तर मला वाटतं आम्हाला कुणालाही त्याचा त्रास नसेल. तर आपली विनंती याच्यामध्ये घ्या कांबळे साहेब की त्याला ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा दाखल करा आणि त्याचं कास्ट सर्टिफिकेट देतील. जेणेकरून तुम्हाला माहिती आहे मग सामाजिक न्याय खात्यापासून सगळेच येतील, तहसीलदार येतील, अशी माझी अपेक्षा आहे. आमच्या आदरणीय साहेब आता आमचे जिल्हाध्यक्ष दोन साहेब 2 मिनिटं प्लीज जरा 2 मिनिटं आता साहेब बोलतील. मला जशी हे बोलायचं आहे की ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळेला तो काही तपास यंत्रणा काय राबवली गेली आपल्याकडे. साहेबांशी मी फोनवर बोलतो, तपास यंत्रणा राबवताना काय नक्की काय ताबडतोब बरं तुम्हाला बॉडी सापडल्यानंतर काय परिस्थिती ज्यांनी पुरावे शोधण्याचा काय प्रयत्न कारण कसं की अशा केसमध्ये त्यांनी काहीतरी किडनॅप करूनच केलंय असं सगळं जे काही प्रथमदर्शनी जे काही चर्चा आहे त्याच्यातून जर पाहणारा कोणी नसेल तर तुमचं सगळं लक्ष कुठे असायला पाहिजे तपासात की तुम्हाला परिस्थितीजन्य पुरावा महत्वाचा आहे. कारण आपल्याला बघा साहेब या अनेक अशा केसेसमध्ये आरोपीला सजा लागत नाही कारण तपास परिपूर्ण होत नाही. आणि तपास परिपूर्ण होताना तुम्हाला पुरावे महत्वाचे असतात. जर पाहणारा कोणी नसेल तर परिस्थितीने पुरावे महत्वाचे आहेत आणि पाहणारा असेल तरी देखील महत्वाचे आहेत. मग या दृष्टीने तुम्ही तपास केला तर आता मी तुम्हाला वेगळं काही सांगायची आवश्यकता नाहीये पण तुम्ही इतके सिरियस असायला पाहिजे अशा केसमध्ये की तुमचा तपास फास्ट झाला पाहिजे, परिस्थितीने पुरावे तिथे सगळे नोंद झाले पाहिजेत जेणेकरून समोरील आरोपीला फाशी शिक्षा कशी होईल या दृष्टीने तुमचा तपास पूर्ण झाला पाहिजे. नाही तर चार्जशीटमध्ये चार्जशीट फाईल करायची म्हणून कराल
कसं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या केसेस तुमच्याकडे येतात. थोडंसं जी भावना आहे ना पोलिसांची थोडीशी कमी पण झालेली असते बऱ्याचशा प्रकरणात. परंतु अशा प्रकरणात बघा असं आहे, हा प्रकरण घडल्यानंतर आम्ही दुसऱ्या पण बातम्या ऐकतोय की आणखी एका मुलीला धोरणामध्ये डोक्यात सळई घालून वगैरे मारून केली, ती उळव्याला हॉस्पिटलला ऍडमिट आहे. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही प्रॉसिक्युशन आहोत, आम्ही सरकार आहोत. आम्ही सरकार पक्षातर्फे त्या मुलीला तपास यंत्रणा आली आहे, ती आमची मुलगी आहे आणि सरकारतर्फे आम्ही तो तपास करतो. ह्या भावना कायम राहिल्या पाहिजेत हे मला म्हणायचं. नाही, तुम्ही ज्या अधिकारावर बोलता आहात आणि ज्या पोलीस स्टेशन तुम्ही बसलेले आहात, आम्ही गुन्हेगारांना कन्व्हिक्शन आणलेले अधिकारी आहोत. अच्छा, मग चांगली गोष्ट. जास्त बोलायचं नाही, आम्ही चांगली गोष्ट आहे. मग चांगली गोष्ट. आणलेले अधिकारी आहोत. मग काय प्रश्न अलग लक्षात त्याच्यामुळे आम्हाला काही गोष्ट जी आहे आम्ही सरकार हे शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितलं. अलग लक्षात आम्ही प्रॉसिक्युशन आहोत. आमचा जो तपास आहे तो आम्हाला 100% करणे आहे आणि आरोपीला सजग पोहोचवणे हे पोलिसांना सहकार्य करणं आमचंही काम आहे. तुमच्या तपासात आम्ही कुठेही ढवळाढवळ करणार नाही, तुम्हाला अडचण येणार असं करणार नाही. परंतु लवकरात लवकर 2 दिवसात आरोपी कसा अटक होईल या दृष्टीने तुम्ही तुमची पावलं उचलावी कांबळे साहेब तुम्हाला आणि अशा घटना पुन्हा आपल्या परिक्षेत्रात घडू नये. दिलेलं की होणार म्हणजे होणार. येस थँक्यू Yes, कांबळे साहेब. कारण मी बारांबे साहेबांना भेटतोय, फोन केलाय. हा, ठीक आहे. तुमच्यासोबत तिथे बोलतो. हा? धन्यवाद. 2 दिवसापूर्वी यशस्वी शिंदे ही आपली मुलगी रिसिव्ह झाली होती. रिसिव्ह झाल्यानंतर कुटुंबाने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संशय व्यक्त केला होता. जो संशयित आरोपी होता त्याने आपल्या या मुलीला किडनॅप करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यासारखा जे काय प्रथमदर्शनी जाणवत आहे आणि तेच करत असताना त्यांनी मुलीचे तुकडे करून एकदम निर्गुण क्रूर हत्या त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ते प्रेत परवा सापडल्यानंतर या ठिकाणी जनक्षोभ उसळलेला आहे. या आपल्या मुलीला 22 वर्षाची आपली तरुण मुलगी ही अल्पवयीन असताना 5 वर्षापूर्वी जो संशयित आरोपी आहे त्यांनी तिला छेडछाडीसारखे जे गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता, त्या छेडछाडी करून त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यानंतर वस्तू अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झाली होती. 5 वर्ष जेलमध्ये होता. 5 वर्ष जेलमध्ये राहून तो सुटून आल्यानंतर त्यांनी हे कृत्य केलेलं असावं असा जो संशयित म्हणून आरोपी आहे त्याला पोलीस आता शोधत आहेत. आरोपी लवकर सापडला जाईल आम्हाला विश्वास असा वाटतो. परंतु एवढा निर्गुण हत्या करणारा हा आरोपी जेव्हा जेलमधून सुटला, वस्तू अंतर्गत कारवाई ज्याच्यावर झाली होती, तो आरोपी जेलमधून सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने या आरोपीवरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं की या आरोपी सुटल्यानंतर काहीतरी सोडभावनेने कुठली काही गोष्ट करेल का, त्या मुलीच्या बाबतीत मुलींच्या कुटुंबाच्या बाबतीत काय कुठला तो चुकीचं पाऊल उचलेल का, या बाबतीत पोलिसांनी खऱ्या अर्थाने त्यावर लक्ष देणं गरजेचं होतं. त्याने पोलिसांनी ते दिलं नाही, त्याचं कर्तव्य होतं. आणि जर त्यांनी तिथं कर्तव्य पोलिसांनी जर या ठिकाणी पार पाडलं असतं तर आज ही घटना दुर्दैवी घटना घडली नसती. अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात आणि अशा प्रकारच्या मुलींना त्रास देणारे, छेडछाडी करणारे, वेळेबंद करणारे जे आरोपी असतात हे जेव्हा सुटून येतात त्यावेळेस पोलिसांनी खऱ्या अर्थाने त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते न ठेवल्यामुळेच ह्या घटना घडतात. आज या ठिकाणी या तरुणीला ज्या पद्धतीने त्याने मारहाण करून हाल करून तिचे तुकडे करून या ठिकाणी टाकलेलं आहे, त्या असल्या नराधमाला असं ही नीच कृत्य करणाऱ्या त्या आरोपीला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे. परंतु अशा घटना या अनेक ठिकाणी या महाराष्ट्रातील किंवा देशात घडता कामा नये म्हणून पोलीस प्रशासनाने खऱ्या अर्थाने लक्ष देणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाने जर वेळेवर जर दखल घेतली असती आणि मिसिंग झालेली ही मुलगी जर शोधण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित सुस्थितीत आपली ही मुलगी या ठिकाणी सापडली असती. पोलीस प्रशासनाला यासाठी दोष देत आहे की त्यांचं कर्तव्य त्यांनी बजावलेलं नाही, कर्तव्यात कसूर केलेली आहे. म्हणून अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे असं मी महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्र्यांना या ठिकाणी आवाहन करेन. या मुलीला खऱ्या अर्थाने आज प्रसारमाध्यमातून आपण पाहतो, फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या ज्या भगिनी जी आज आपल्यातून गेलेली आहे तिला बदनाम करण्याचं काही लोक कारस्थान करत आहेत असं दिसण्यात येत आहे. त्या मुलीचं त्या मुलाशी अफेअर होतं वगैरे वगैरे ज्या काही चर्चा आहेत त्या निरर्थक चर्चा आहेत. जर मुलीचं अफेअर असतं तर त्याच्यावरती पोस्को अंतर्गत कारवाई झाली नसती. त्याच्यामुळे माझी कृपया सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही चुकीच्या अफवा ती पसरवून आणखी या कुटुंबाला दुःखी करण्याचं काम करू नका. पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी सांगेन
की या 2 दिवसात जर आरोपी सापडला नाही तर या संबंधित पोलीस स्टेशन उरणच्या मोठ्या संख्येने तिथून पाठवून मिळण्याचा मोर्चा या ठिकाणी येईल आणि त्या मोर्चाचे होणारे परिणाम जे असतील त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल। लवकरात लवकर या 2 दिवसात आरोपी सापडला नाही तर आम्ही कार्यकर्ते आमचे सगळे हा आरोपी शोधण्यासाठी प्रयत्न करू आणि जर आरोपी आमच्या सापडला या ठिकाणी कायदा हातात आम्ही घेऊन या नाराजामध्ये अशाच प्रकारचे तुकडे केले जातील हे मी इथं जाहीरपणे सांगतोय। पण पोलीस प्रशासनाने एका दिवसाच्या 2 दिवसात त्या आरोपीला पकडून त्याच्यावर कडक करून कारवाई करू, ह्या नाराजामाला या नालायकी नीच कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा होईल या दृष्टीने सगळी तपास यंत्रणा त्यांनी राबवली पाहिजे। FIR दाखल जी झालेली आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे केसमध्ये त्याला कुठल्याही प्रकारची त्याला तो सुटका होईल अशा पद्धतीचे कुठलाही तरी पुरावे नष्ट होऊ नये देता सगळे पुरावे जमा करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाने काम केलं पाहिजे। अन्यथा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमच्या या मुलीला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरू आणि अखंड महाराष्ट्र या ठिकाणी पेटून जाईल त्याचं मी तुम्हाला सांगतो। रामदासजी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठल्याही ठिकाणी कुठल्याही नागरिकावर जर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत असतील तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना न्याय देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे। या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगेन ज्या प्रकारे यशस्वी शिंदेचा ज्या प्रकारे निर्गुण हत्या झाली त्याचप्रकारे अक्षता म्हात्रेवर पण अक्षता म्हात्रेवर देखील अशाच पद्धतीचा अत्याचार झाला आणि त्या नराधम त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी जो केला त्यांना देखील कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं मी या ठिकाणी नमूद करेन आणि आमच्या या मुलीला न्याय मिळावा हे मी प्रशासनाकडे मागणी करतो। संबंधित आरोपीला पकडून फाशी शिक्षा द्यावी। अरे बाबा नको